इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर आपण करतोय। म्हणजे रस्त्याची कनेक्टिव्हिटी असेल, वॉटर कनेक्टिव्हिटी असेल, एअर कनेक्टिव्हिटी असेल, रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल, याला आपण प्राधान्य देतोय। आणि यासाठी केंद्र सरकार म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदय राज्याला खूप मदत करतात। आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करतंय। आणि म्हणून या डबल इंजिन सरकारचा लोकांना डबल फायदा झाला पाहिजे अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे, उद्देश आहे आणि टार्गेट आहे। आणि म्हणून आपण उद्योगधंद्यामध्ये आपण नंबर 1 आहोत। उद्योग मंत्री इकडे आहे। गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही दावोसला जेव्हा गेलो तेव्हा पहिल्या वर्षी 1,37,000 कोटीचे करारनामे केले। फक्त करारनामे कागदावर नाही तर 80% त्यातले अंमलबजावणी झाली, इम्प्लिमेंटेशन त्याचं झालं। आणि म्हणून त्यामधून देखील मोठा रोजगार उपलब्ध झाला। यावेळेस आम्ही दावोसला गेलो तर 3,73,000 कोटींचे करारनामे झाले आणि त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळणार। आणि तिथं आम्हाला कमिटमेंट जी दिली ती कमिटमेंट इथं येऊन त्यांनी पूर्ण केली। आणखी जवळपास 40,000 कोटीचे गडचिरोलीमध्ये आणि आपण ग्रीन हायड्रोजनला प्रमोट केलं, त्याच्यामध्ये 2 लाख कोटीचं आपण इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते। कारण महाराष्ट्र आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे। या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 महाराष्ट्र आहे। उद्योगधंद्यामध्ये आपण नंबर 1 आहोत। FDI मध्ये आपण नंबर 1 आहोत। स्वच्छतेमध्ये देखील देशामध्ये राज्य आपलं पहिल्या नंबरचं आलं आहे। आणि म्हणून GDP मध्ये आपण पहिल्या नंबरला आहोत। आणि म्हणून महाराष्ट्राचा होत असलेला विकास जो आहे वेगाने होतो। आणि म्हणून विरोधकांना काही समजत नाही काय बोलायचं। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांच्या पोटदुखी झालेली आहे आणि त्यांना नाहक आरोप रोज प्रत्यारोप सरकार पडेल अमकं होईल तमकं होईल ते करताय। परंतु सरकार काय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मजबूत होत गेलं। आज 210 आमदार असलेले हे मजबूत स्ट्रॉंग सरकार आहे महाराष्ट्रामधलं। आणि जे आरोप करतात, रोज शिव्याशाप देतात, प्रत्येक कामाला विरोध करतात, ते सगळे लोकसभा निवडणुकीनंतर घरी बसतील, बेरोजगार होतील आणि तरुणांना रोजगार इकडे मिळेल। कारण पोटदुखी झाली त्यासाठी पण आपण काय त्याची व्यवस्था केलेली आहे। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ठाण्यामध्ये किती केलं, इतकं कुठे गेले, ठाण्यामध्ये किती केलं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 100 वर गेलोय। तिकडे पोटदुखी थोडी कमी आहे। मुंबईमध्ये 250 आणि राज्यामध्ये 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण केलेला सुरू केले। सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी आपण घेतलेली आहे। हे सरकार फील्डवर उतरून काम करणारा, हे घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारं सरकार नाही, फेसबुक लाईव्ह करणारं सरकार नाही, फेस टू फेस काम करणारं सरकार आहे। आणि शेतकऱ्यांना बांधावर जाऊन शेतात जाऊन संवाद साधणारा आहे। आणि म्हणून एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मी देखील एक मुलगा आणि म्हणून मला या शेतकऱ्यांची कणव आहे, जाणीव आहे, सर्वसामान्य माणसांचं जे काही वेदना आणि दुःख आहे याला मला जवळून माहिती आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपल्या देशाला महासत्ता करण्याचा निर्धार जो आहे करणारे आपले लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री यांनी जो निर्धार केला आहे की 11व्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था 5व्यावर आणली त्यांनी 10 वर्षामध्ये। आणि आता पुढच्या वेळेस ती 3ऱ्यावर जगामध्ये अर्थव्यवस्था 3ऱ्या नंबरला आणायची आहे।